नारद म्हणे देवा अहो बाहेर या मला दर्शन द्या. तर देवानं सांगितलं आणखी माझ्या दर्शनाच्या लायक तो झाला नाही. आपण आजच माळ घालतो आणि उद्याच फळ पाहतो, नाही चालत ना. तूप खाल्ल्या खाल्ल्या रूप येते काय? का कुस्ती खेळायला जायच्या दिवशी खारका खाऊन गेल्यावर ताकद येते? कुस्ती खेळ खारका का खावं लागते अगोदर? खाऊन जायच्या त्या दिवशी ताकद येणार नाही का? सहज नसतं मिळत, वेट करावं लागतं. मी यायच्या सोबत भजन म्हणत होतो, पोथ्या वाचत होतो, तेव्हा असं वाटत होतं मी एक दिवस भागवतकार व्हावं असं वाटत होतं. पण म्हणल्या होते काय? त्याच्यात घासावं लागतं दादा. त्याच्यात घासल्यामुळं आता एवढं हिंडतो आंध्रा कर्नाटक तेलंगणा गुजरात. तर मला असं वाटत असं नाही आपल्या ओळखीचे महाराज आपणच वरीवर लोक डोक्यावर घेऊन हिंडतात. हे प्रेम काही संप्रदायाचं वेगळं आहे. असं द्या, मी माझं सांगायला आलोच नाही. असू द्या. नारद आपला अनुभव सांगू लागले. अरे त्या जन्मामध्ये मी तपश्चर्या केली तर हा जन्माला मला ब्रह्मदेवाच्या घरी मिळालाय. मी ब्रह्मदेवाचा मानसपुत्र झालोय. एवढी ताकद आहे श्रीमद भागवतामध्ये. तुम्ही म्हणून श्रीमद भागवत महापुराणाची एक निर्मिती करा म्हणजे तुमचं काम 100% झाल्याशी राहणार. कोणाला सांगायलेत? कोणाला माय हो विसरले काय? व्यासांना विसरू नका. यास म्हणले ते भागवत माहित नाही ना. म्हणले मी सांगतो ना, तुम्हाला कस काय माहित आहे काय? म्हणे हो तुम्हाला कस काय माहित? म्हणे बापान सांगितलं मया. तुमच्या बापाला कस काय माहित? म्हणे त्याच्या बापानं सांगितलंय. त्याच्या बापाला कस काय माहित? म्हणे त्याच्या बापानं सांगितलंय. कुठून आली संहिता? मुळामध्ये भागवत 4 श्लोकाचं आहे. हे भागवत किती श्लोकाचं आहे? 4 श्लोकाचं. आदी नारायणाने ते भागवत महाविष्णूला सांगितलं. तेच भागवत विष्णूने ब्रह्मदेवाला सांगितलं. तेच भागवत हंस रूपी बरम्या उपदेश करी आणि चतुश्लोकी भागवतचारी. तेच भागवत ब्रह्मदेवानी सनत कुमारांना सांगितलं. तेच भागवत नारदाकडे आलं आणि नारद तेच भागवत व्यासांना सांगायलेत. मी सांगतो तुम्ही लिहा. मुळात भागवत किती श्लोकाचं अशोक महाराज? 4. पण व्यास विशाल बुद्धे, व्यासांची विशाल बुद्धी. व्यासाने भागवत लिहायला चालू केलं तर 4 श्लोकावर भाष्य केलं. 18,000 श्लोक बनवले. आता माझ्यासमोर 18,000 श्लोक आहेत. 335 अध्याय आहेत, 12 स्कंद आहेत. एवढा पसारा केला. ते म्हणसान असं कसं काय केलं? तुम्हाला सांगू कसं केलं. तुम्ही शेतात गहू पेरताना किती गहू नेली होती? एक क्विंटल. आणि तिकून किती आणली? गाडीत टाकून आणले. इकून डोक्यावर नेले तिकून. म्हणजे एका बीजाचे कितीतरी बीज बनवले. तसं व्यासानं 4 श्लोकावर 18,000 श्लोक बनवले. झालं 18,000 श्लोक झाले. भागवत ग्रंथ महापुराण पूर्ण झालं. पण व्यास म्हणले नारदजी आता माझं शरीर थकलं, आता म्हातारा झालो. आता हे भांडवल जगापासून मी पोहोचू शकत नाही का? शक्ती संपली. आता हे जगापासून पोहोचण्यासाठी तरुण लागेन, जवान लागेन. तर त्या ठिकाणी नारद म्हणले चिंता करू नका, चिंता करू नका. हे जगापासून पोहोचेन. म्हणे कसं पोहोचेन? आता थकलो मी तर. आहो बापानं जर जायदाद कमवली तर खातंय कोण? त्याची अवलादच ना, जो वारस आहे तो. मग तुम्हाला मुलगा आहे ना, मुलगा आहे ना तुम्हाला. पण व्यास म्हणले तो मुलगा आहे पण तो इकडं येत मायेत येत काहून येणार नाही? काय करतो तुमचा मुलगा? अशोक भैया काय करतो मुलगा? तुम्हालाही कळू द्या. माय हो काय करतो मुलगा? काय करतो? एकूण आवाज आलाय तप म्हणून. तप म्हणजे देवाचं
ध्यान. मुलगा काय करतो? देवाचं ध्यान. आणि बाप काय करतो? देवाचं लिखाण. मुलगा काय करतो? देवाचं ध्यान. आणि बाप काय करतो? देवाचं लिखाण. काम जरी दोन असतील पण एकाच मालकाचे आहेत ना. कळालं ना? मुलगा काय करतो? ध्यान करतो. बाप काय करतो? लिखाण करतो. तुमच्या मुलाला एक पत्र पाठवा, ज्याचं ध्यान करतो त्याच्या गावचा पत्ता माहित आहे का तुला? का? ज्याच्या पाहतो नावे आणि त्याचं गावच नाही ठावे. काय अर्थ आहे? त्याला विचारा. पाठवलं एक शिष्य, एक पत्र पाठवलं, ज्याचं तू ध्यान करतो त्याचा पत्ता तुला माहित आहे का? पत्ता असेल तर सापडतंय देव. कळालं का माय हो? आता जरा कस काय चहाचा पावर उतरला काय तुमचा? काय नाही, 10च मिनिटं राहिलेत. फ्रेश राहा, फ्रेश फुलासारखं. देवाला फुल कोणचं आवडतं हो? सुकलेलं का प्रफुल्लित? प्रफुल्लित. हा, प्रफुल्लित बसा 10 मिनिटं. ऐका अशोक भैया, तुमचा एक पाहुणा पुण्याला राहतो. जाऊ द्या, पुण्याला कशाला, शेनगावलाच म्हणून. शेनगावला राहतो. तुम्हाला फक्त एवढंच माहित आहे, आपला पाहुणा शेनगावला राहतो. जर तुम्ही शेनगाव मध्ये गेले तर तो तुमचा पाहुणा सापडेन का? तो सापडण्यासाठी काय लागेल? त्याचा पत्ता पाहिजे. मग शेनगाव ना मग पुण्यासारखी सिटी असू द्या, पत्ता असेल तर सापडणार. आणि पत्ता नसेल त्याच्या दारातून गेले तरी सापडणार. कळालं का? पण महत्वाचं काय? पत्ता. मग तुमच्या मुलाला विचारा, पत्ता माहित आहे का? पाठवलं शिष्याला, विचारलं, अरे ज्याचं रात्रंदिवस ध्यान करतो त्याचा पत्ता माहित आहे का? ते म्हणले पत्ता माहित नाही. मग पत्ता माहित नसेल तर तो भेटणार. मग याचा पत्ता कुठे? म्हणले बापाजवळ. ते मला बाप माहित आहे, मी येणार नाही. शिष्य आला कलून, नारदाला सांगितलं, म्हणतच होतं येत नाही म्हणून. तुम्ही काय केलं? पत्ता विचारला. एक करा, भागवतातला पहिला श्लोक पाठवा त्याच्याकडं. पाठवा त्याला श्लोक. पहिला श्लोक पाठवला. सच्चिदानंद रूपाय ईशोत्पत्त्यादितवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयम नमः. पत्र वाचलं त्यानं. सच्चित आनंद, सच्चिदानंद, सच्चित आनंद. अरे सतरूपी परमात्मा आहे, चित्तघन आहे आणि आनंद रूपी परमात्मा आहे. त्याला आनंद झाला. अरे परमात्मा किती सुंदर आहे, देव किती सुंदर आहे, किती सुंदर आहे हो, किती सुंदर आहे. राजस सुकुमार मदनाचा पुतळा, रवी शशिकळा लोपलिया, कस्तुरी मळवट चंदनाची ओटी. किती सुंदर आहे भगवान परमात्मा. राजस आहे, सुकुमार आहे आणि मदनाचा पुतळा आहे. सच्चित आनंद. आता आपण जेवढे बसलो सगळ्यांच्या जीवनामध्ये आनंद आहे का दुःख आहे हो? इथं बसल्यावर आहे, घरी गेल्यावर? तो कबीरदास महाराज म्हणले, जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं रे. जोगी दुखिया, जंगम दुखिया, दुखिया वन बैरागी रे. राजा दुखिया, प्रजा दुखिया. कोण दुःखी नाही? सगळे दुःखी आहेत. सुखी कोण आहेत का नाही? कोणी? कोणीच नाही. कोणाला कशाचं कशाचं दुःख? कोणाकडे पैसा भरपूर आहे तर राहायला घर नाही, राहायला घर आहे, पैसा आहेत, कोणाला खायला नाही. पैसा आहे, राहायला घर आहे, सगळं आहे, पण कशाचं कशाचं दुःख? संतती नाही. इकडून तिकडून संतती आहे तर मुलगा मनासारखा वागत नाही. मुलगा मनासारखा वागला तर सून चांगली भेटत. आता पोरी हसल्याकडे आता बंद करतो. म्हणजे कशाचं कशाचं दुःख आहेच.
जो देखे सो दुःखिया बाबा. पण सुखी आहेत का नाही कोणी? महाराज म्हणले, कोई तन दुखी, कोई मन दुखी, कोई धन बिन रहे उदास, थोड़े थोड़े सब जन दुखी, सुखी है हरि के दास. जो देवाचा दास आहे ना तो सुखी आहे जगामध्ये. आणि खरं सुखी आहे बरं का, खरं सुखी आहे. तुम्ही पण बना. दास बनण्यात फार मजा आहे. आणखी आम्ही बनलो नाही आणखी, पण नावाची सेवा चालू आहे सध्या, तर मजा आहे. सकाराम भाऊ आहे का नाही? खरं सांगू का, माझ्या बापानं लोकांचे साल घातले. माझ्या बापानं लोकांचे साल घातले माझ्या डोळ्यासमोर. आणि आज आम्ही 14-15-16 लाखाच्या गाडीत हिंडतो. कशाचं फळ आहे? हे त्याच्या सेवेचं फळ आहे. म्हणून सुखी आहे हरी के. मी नाही आणखी, पण सांगायलो तुम्हाला कळण्यासाठी. सच्चिदानंद रूपाय सच्चित आनंद. ऐका, तुम्हाला जर नेहमी करता सुखी राहायचं असन, आयुष्यभर आनंदी राहायचं असन, तर होऊ शकता. काय करावं लागन? ऐका, त्याचा मंत्र सांगून जातो आज. आयुष्यभर आनंद भोगा. सच्चित आनंद, सच्चिदानंद. काय करा, आपल्या जीवनातला आनंद कधी संपवायचाच नाही, संपूच नाही असं वाटत असेल तर जीवनात काय करा, जीवनात सत्य वागा. जीवनात काय करा, सत्य वागा. आणि चित्त परमात्म्यापाशी ठेवा. ह्या दोन गोष्टी जमल्यानं सत्य हेच देव आहे. सत्य हेच देव आहे. आपण देवाला आपल्या जवळ येऊ देत. नारायण दादा, देवाला आपल्या जवळ आपण येऊ देत. ते मिडकायला आपल्या जवळ यायला, पण आपण त्याला जवळ घेत. कोणाला? तुम्ही घेता का? माय घ्यायचा का देव? घ्यायचा का? नको म्हणायला. त्या म्हणतात कोण पूजा करत बसायचं. देवाला काही लागत नाही, देवाला पूजा लागत नाही, देवाला नारळ लागत नाही, देवाला उदबत्ती लागत नाही, देवाला फूल लागत नाही, देवाला गुलाल लागत नाही, देवाला काही लागत नाही. देव जर नारळाचा असता तर कोकणातून इकडं आला. देव जर उदबत्तीचा असता तर दुकानातून बाहेर निघला. देव फुलाचा असता तर माळ्याच्या बागातून बाहेर निघला. कितीतरी सांगता येईल आपल्याला असं. देवाला काही लागत नाही, देवाला फक्त एक शुद्ध भाव लागतो, दुसरं काही लागत नाही. देवच कुठे? आज देव दाखवतो तुम्हाला. देव म्हणजे काय? सत्य तो विठ्ठला, कारे दाखविला जगता भास जगताकार. सत्य हेच देव आहे. म्हणून जो जीवनात सत्य वागत असन त्याच्या जवळून देव दुसरीकडे जात. ज्ञान देव काय व्हायला माय? घ्या घ्या घ्या. काय करायचं? जीवनात सत्य वागायचं आणि देवाच्या चरणावर चित्त टेकवायचं. आम्ही काय करतो आता? कोणी पोहरादेवीला जातंय, कोणी पंढरपूरला जातंय, कोणी आळंदीला, कुठं कुठं जात असतील कोणी. आपण देवाच्या चरणावर डोकं टेकवतो आणि दर्शन झालं म्हणतो. शास्त्राचं म्हणणं आहे डोकं टेकवल्याने दर्शन होत नाही. डोकं टेकवल्याने दर्शन होत नाही. ओगी भूल आहे तुमची. डोकं टेकून माय दर्शन झालं ग, दर्शन होत नाही. डोकं टेकवण्याच्या भानगडीत पडू नका. देवाचं दर्शन घ्यावं असं वाटत असेल तर देवाच्या चरणावर चित्त टेकवा. डोकं टेकवल्यापेक्षा काय टेकवा? चित्त टेकवा. देवाच्या चरणावर चित्त टेकवलं की दर्शन झाल्याशी राहणार नाही. चित्ताला फार किंमत आहे. तुम्हाला कळण्यासाठी सांगतो मायो. आमच्या अशोक दादा सारखा एक माणूस पंढरपूरचा वारकरी होता. पायी वारी असायची. तर कोणाला यायच्या, सकाराम दादा येतात पंढरपूरला? नाही बापा, दूध काढावं लागतं. नारायण दादा येतात पंढरपूरला? नाही बापा, दळण काढावं लागतं. अध्यक्ष साहेब येतात का? नाही बापा, लोकांचे दप्तर पाहावं लागतं.
कट्टर वारकरी त्यांना सोबते भेटेना, पण एक भेटला आमच्या रामराव दादा सारखा. चला मीच घेतो सगळं काही, चला. निघाले दोघं, पै पै जायचंय. पण रामराव दादाला काहीच माहित नाही काय असतंय काय नसतंय ते. कट्टर वारकरी हॉटेलचं पाणी सुद्धा कधी पित नाही. मग रामराव दादा कोठे हॉटेल दिसलं म्हणायचे, अशोक भैया भजी खाऊ, अरे सुंदर जिलेबी जिलेबी खाऊ, खिचडी खाऊ. अशोक दादा म्हणायचे याच्या बरोबर महिवारी खराब होण्याची पाळी. पंढरपूरच्या जवळ जवळ गेले हे म्हणे रामराव दादा म्हणे, अशोक भैया लयच गरम खिचडी दिसायली रे, लयच खाल दिस, खिचडी खाऊ. अशोक भैया म्हणले महिवारी जाण्याच्या माघाली जाय खिचडी खाय, भजे खाय, काय काय माझं मी जातो पंढरपूरला. दिलं टाकून गेले अशोक भैया पंढरपूरला. आता अशोक भैयाचं दोघांचं नाव सोडून देतो. गेलाय भक्त पंढरपूरला. एक बसला हॉटेलीत. पंढरपुरात पोहोचलं, फरशी ठेवली खोलीवर आणि क्षेत्र प्रदर्शना केली. क्षेत्र प्रदर्शना करताना म्हणू लागलं, बसला असन बेटा आता खिचडी खात, बसला असन भजे खात, नाही तर बसला असन टीव्ही पाहत, नाही तर झोपला असन बाजावर. कोण म्हणू लागलं? पंढरपुरातलं. चंद्रभागेला गेलं, स्नान केलं, बारीला लागला, मंत्र हेच चालू. कोणचा? शाबास, कळालं तुम्हाला, तुम्हाला लवकर कळायला हो. त्याचा मंत्रच चालू. खात असन भजी, खात असन खिचडी, झोपला असन नाही तर पाहत असन टीव्ही, त्याचा मंत्र तो चालू. जे हॉटेलीत होतं ना ते म्हणू लागलं, पोहोचला असन बेटा आता पंढरपुरात, केलं असन स्नान, केली असन प्रदर्शन, लागला असन बारीला, झाला असन दर्शन त्याचं. हॉटेलीतलं म्हणू लागलं. योग योग दोघायला पुढचं काम झालं, शेवट आयुष्य संपलं. आणि एकाला न्यायला यम आले आणि एकाला आली पालखी. तर पालखी कोणाला आली असं? तुम्ही तर त्याचे सोबतीत. जे पंढरपुरात होतं ना त्याला न्यायला आले यम, जे हॉटेलीत खिचडी खाऊ लागलं ना त्याला न्यायला आली पालखी. का? का? हे होतं पंढरपुरात, पण याचं चित सगळं हॉटेलीत होतं. हे होतं हॉटेलीत, पण याचं सगळं चित पंढरपुरात होतं. म्हणून तुम्ही कुठात याला काही किंमत नाही, तुमच्या चित्ताला किंमत आहे. म्हणून देवाच्या चरणात डोकं टेकवल्यापेक्षा चित्त टेकवा. या श्लोकाचा अर्थ आहे चित. जीवनात सत्य वागा. मान कापली तरी बी खोटं बोलू नका. जो एवढा सत्य वागतो आणि चित्त परमात्म्यापाशी ठेवतो त्याच्या जीवनातला आनंद कधी कमी होत. सच्चिदानंद रूपाय. शुकानी पत्र वाचलं, थैथे नाचायला लागला. सच्चित आनंद. काय भगवान सुंदर आहे, काय देव सुंदर आहे. पण सुंदर आहे, बॅटरी चार्जिंग उतरली, सुंदर आहे. काही लोक सुंदर असतात पण सुंदर नसतात. एक आमच्या तिकडे त्या रमेश गिरीने गाणं काढलं होतं, दिसतंय तसं नसतंय रे दादा म्हणून जग. तुमच्याकडे हे का काय वाटते? माणूस सुंदर आहे, दिसायला सुंदर आहे, पण असायला सुंदरच असन याची गॅरंटी नाही. मग तो काय करतो? दिसायला सुंदर आहे पण काय करतो? ईशोत्पत्त्यादितवे, विश्वाची उत्पत्ती करतो. अरे या विश्वाची उत्पत्ती करतो. पुन्हा शुकानी पत्र छातीला घेतलं आणि थै 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 नाचायला लागले. अरे जगाची उत्पत्ती करतो, एवढा माझा परमात्मा आहे. पण नाचले पुन्हा बॅटरी डाऊन झाली. पुन्हा म्हणले उत्पत्ती करतो, पण पुढं काय करतो? काही काही उत्पत्तीच करतात, पुढं काही करत. आमच्या गावाकडे तर नाव सांगत नाही. हौशीनं लग्न केलं, बायको केली, 5-6 पोरी झाल्या. पोरी उजवा लागतात म्हणून बायकोही सोडली, पोरीही सोडल्या, गेला पळून पुण्याला. तिकडं दुसरीच केली. केली न उत्पत्ती, पण फायदा आहे का काही? फर्जरी मवला का? जिम्मेदारी पार पाडली का? नुसती उत्पत्ती करण्याला किंमत
नाही, ईश्वोत्पत्त्यादितवे, ईश्वराची उत्पत्ती करतो. पण पुढं काय करतो? पुढं काय करतो? तापत्रय्य विनाशाय श्री कृष्णाय वयम. अरे 3 तापातून मुक्त करतो. तुमच्या आमच्या सगळ्याच्या पाठीमाग 3 ताप लागलेले आहेत. कोणचे कोणचे? आध्यात्मक, आधी भौतिक आणि आधी दैविक. हे 3 ताप आहेत. या 3 तापात सगळं जग जर्जर व्हायला लागलेलं आहे. माझा जगाचा मालक या 3 तापातून मुक्त करतो. तापत्रय्य विनाशाय श्री कृष्णाय वयम नमः. मग मात्र कळालं 3 तापातून मुक्त करतो. हा देव कुठे आहे? कुठे आहे? शिष्याने सांगितलं हा देव बाबापाशी आहे. पळतच आलं, पळत आलं बाबाकडे. बाबा बाबा बाबा, जे लिहून दिला होता तो देव कुठे आहे? बाबा म्हणले ते काय बाजारचा भाजीपाला आहे काय? म्हणे नाही भाव, आणि देवा मला पाव. देव अशानं पावायचा नाही रे, देव बाजारचा भाजीपाला. देव पाहायचा तुला? हो, बस इथं. समोर बसवलं शुकाला. शुकाला तातडी लागलेली देव बघण्याची. ऐक, याच्यात देव आहे, याच्यात देव आहे. हो, मला दाखवा. बस डोळे बंद कर. पहिल्या श्लोकापासून तर शेवटच्या श्लोकापासून बापानं भागवत सांगितलं. शुकानं ऐकलं. बाबा बाबा लयच गोड. बाबा पुन्हा सांगा, बाबा पुन्हा सांगा. हा बाप म्हणले सांगतो, ध्यान देऊन ऐक. पुन्हा सांगितलं, पुन्हा सुरुवात ते शेवट. बाबा पुन्हा सांगा, अति गोड. बाप म्हणले मला मूर्ख समजलं काय? तुला पहिल्यांदा सांगितलं, तुला ऐकायला सांगितलं. दुसऱ्यांदा सांगितलं, तुला शिकायला सांगितलं. हा 2दा ऐकून तू किती शिकला? आता तुझी परीक्षा. परत सांग, तू किती शिकला? शुकानं डोळे बंद केले, हाताची घडी घातली आणि पहिल्या श्लोकापासून जे तर शेवटचा श्लोक आहे, नाम संकीर्तनम यस्य सर्व पाप प्रणाशम प्रणामो दुःख शमनस्त नमामि हरिम परम. किती श्लोक पाठ केले? 2दा ऐकून 18,000 श्लोक 2दा ऐकून पाठ केलं. बापाला वाटलं शुका तुझ्यासारखा तूच ज्ञानी, या जगाच्या पाठीवर तुझ्यासारखा कोणी ज्ञानी? 2दा ऐकून 18,000 श्लोक पाठ करतोय. आपल्याला 18 वर्ष गेले तरी पाठ होत. खरं सांगतो मी 82 पासून याच्या मागे, आता 5-10 वर्षात पाठ झालंय. इतकं सोपं नाही. आनंद झाला. शुका माणसाला काही नवीन जर अवगत झालं ना, तर मोठ्या माणसाची भेट घेतली पाहिजे. मोठ्या माणसाची भेट घेतली पाहिजे. म्हणजे ज्याला हरिपाठ पाठ असन ना, हरिपाठ पाठ असन एखाद्याला, ते हरिपाठवालच बुजबुज करतोय, मग एवढं कोण नाही, मग एवढं कोण नाही. पण ज्याला काकडाई पाठ आहे त्याची भेट केली पाहिजे. ज्याला काकडा हरिपाठ पाठ आहे ना, त्याला भेट केल्यावर कळतंय आपण किती पाण्यात आहे. ज्याला हरिपाठ आणि काकडा पाठ असून ते बुजबुज करतोय, ज्याला गाथा पाठ आहे त्याच्या जवळ येऊन बसव त्याला, त्याला कळतंय आपण किती पाण्यात आहे. ज्याला गाथा पाठ आहे ना, ज्याला भागवत पाठ आहे त्याच्याकडून येऊन बसवा, म्हणजे त्याला कळतंय आपण किती पाण्यात आहे. म्हणजे आपल्यापेक्षा मोठ्या माणसाची भेट घेतल्यावर कळतं की आपण किती पाण्यात आहोत. शुका नवीन काही माणसाला अवगत झालं तर मोठ्या माणसाची भेट घ्या. सुका चलता चलता जनकाची भेट घे. जनकाची भेट. जनकाला ओळखता ना? अशोक भैया तुम्ही भजनेच आहे तर जनकाची ओळख असन ना? हो दादा. जनक म्हणजे कोण? मिथिलेचा राजा, सीतेचा, रामाचा सासरा. त्याचं नाव विचारलंय म्या. सीतेचा ज्याने परतपाळ केला, ज्याचा रामाचा आपण सासरा म्हणतो, त्याचं नाव काय? जनक ही पदवी आहे, ध्यानात ठेवा. या जनकाच्या अगोदर 13 जनक होऊन गेलेत. हा 14वा जनक आहे.
दिल्लीच्या गादीवर बसला की त्याला पंतप्रधान म्हणतात. पंतप्रधान हे त्याचं नाव नाही. पंतप्रधान काय? ही पदवी आहे, नाव आहे का? दिल्लीच्या गादीवर आता कोण बसलाय? पंतप्रधान. त्याचं नाव मोदी. याच्या अगोदर पंतप्रधान त्याचं नाव मोदीच होतं का? मग त्याच्या अगोदर पंतप्रधान त्याचं नाव मोदीच का? नाव वेगळं आणि पद तसं. मिथिलेच्या गादीवर बसलं की त्याला जनक म्हणायचे. मग रामाच्या सासऱ्याचं नाव काय अशोक आहे? चला, मी प्रश्न नाही विचारला, मी सांगायला आलोय. प्रश्न आपल्याकडे नाहीच, तुम्हाला तर माहितच आहे की बचपनापासून काय. रामाच्या सासऱ्याचं नाव सीतेच्या बापाचं नाव आहे शिरधोज राजा. ती पदवी आहे, जनक पदवी आहे. शुक निघाले भेट घेण्यासाठी. राजाच्या भेटीला धडधड जाता येत नाही. प्रधानाला विचारलं, शिपायाला विचारलं, मी राजांच्या भेटीसाठी आलो, मला भेट होईन का? थांबा थांबा, परवानगी घेतो. गेले शिपाई धावत, महाराज कोणीतरी एक साधू आलेला आहे आणि ते तुम्हाला भेटायचं म्हणतं. बरोबर, येऊ द्या येऊ द्या. दरवाजाजवळ गेल्याच्या नंतर हा नियम आहे, ऑफिसमध्ये जायचं ना तर साहेबाला विचार, साहेब आतमध्ये येऊ का असं म्हणावं लागतं. महाराज येऊ का आतमध्ये? कोण रे? महाराज मी शुक आलो भेटायला. मधातून आवाज आला, सोबत आणलेली वस्तू बाहेर सोडून द्या आणि आतमध्ये या. हे म्हणले, माझ्या सोबत तर काहीच नाही, पण वाटत असेल. कमंडलू ठेवला खाली. महाराज येऊ का आतमध्ये? कोण रे? महाराज मी शुक आलो भेटायला. सोबत्याला बाहेर सोडा ना आतमध्ये या. सोबती तर कोणी नाही, सरपंच आपले राठोड साहेब तर लांब आहेत. महाराज येऊ का आतमध्ये? कोण रे? महाराज मी शुक आलो. 17 बाऱ्या म्हणलं ना, सोबत्याला बाहेर सोडून आतमध्ये या. सोबती कोण? कोण आहे सोबती? मी 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 एवढा शब्द चालत मग पटकन उजडलं. बापाने याच्यासाठीच पाठवलं इकडं. महाराज येऊ का आतमध्ये? कोण रे? महाराज भेटण्यासाठी शुक आलो. हा या या या. मी कटला मधला. मी चालत नाही, मी देवाकड चालत माहित. तिळभरी जरी होय अभिमान, तो देवा मेरू पर्वता समान. आम्हाला किती कशी पत्ता नाही. ऐका, 4 वाजून गेले, मी 10 मिनिटं पुढे घेतो. चालतंय का माये? हो चालतंय का? हे काही बोल ना म्हणायल्यात, पंगत लांबती ना मग. हा 10 मिनिटाच्या मध्ये घेतो, पण वाढवत नाही. ध्यान देऊ नाही का? शुकाला एक आसन दिलं बसायला. शुक एक आसनावर बसले आणि एवढ्यामध्ये नारदाच्या लक्षात आलं, शुक जिथं गेले तर आपण तिथं आपण गेलं पाहिजे. नारद पाठीमागून आले तर नारदाला एक आसन दिलं. एक आसनावर शुक बसले, एक आसनावर नारद. माय हो, आता पुरुष वर्गाने नाही ऐकलं तरी चालन, पण तुम्ही लय बारकाय नाही का, कारण की तुमच्याकडून पाप घडू शकते कधी कधी. ते पापापासून वाचले पाहिजे तुम्ही. त्यासाठी आता कथा ऐका 10 मिनिटाची. आपल्या घरी साधू आलेत, 2 साधू आलेत. रामायणामध्ये चौपाई आहे, बिना बुलावे संत घर आवे, बड भाग खुल जावे. बिना बोलवता संत घरला आले ना, त्या दिवशी भाग्याचा उदय आणि तेने जोडी संत पाय. ज्या दिवशी आपलं भाग्य उदयलंय त्या दिवशी संत मनानं आपल्या घरी येतात. या दोन्ही संताला न बोलवता घरी आलेले आहेत. बाईला आनंद झाला, सीतेच्या माईला. सीतेच्या माईचं नाव काय माय हो? बायाचं नाव माहित असेल पाहिजे तुम्हाला. सीतेच्या माईचं नाव आहे सुनैना. सुनैनेनं ताट तयार केलं. ध्यानात ठेवा मायो, आपल्या घरी एखादा साधू, एखादा महात्मा, एखादा संत, एखादा महाराज आला तर आपल्या अंगणात त्याचे पाय धुवाव.
घरासमोर पाठ ठेव, पाय धुवाव. का धुवाव? त्या पायाहून पाणी वाहून गेलं का तेवढंच पाणी वाटणं प्यायला मिळतं. इथून जाताना 16 मुक्काम आहेत, 16. हा, साधूचे पाय धुतले असतील तर तेवढं पाणी वाटणं प्यायला मिळतं. एक नाही तर पानपोई लावलेलं पुण्य आसन तर वाटणं पाणी मिळतंय, नाही तर वाटणं पाणी मिळत नाही. हे तुम्हाला कळावं म्हणून स्वतः श्रीकृष्णानं सुदामदेवाचे पाय धुतलेले. ती पुढे कथा येणारच आहे. आता बाईनं ताट तयार केलं पूजेचं, आणि पहिल्या काळामध्ये मोठ्याच्या बायका समोर येत नव्हत्या, नवीन पाहुण्याच्या समोर येत नव्हत्या, तर खिडकीतून खुणवलं, ताट तयार आहे, साधूची पूजा करून घ्या. जनकानं विचार केला, आता ध्यान द्या तुम्ही माया हो. जनकानं विचार केला, एक साधू नामाचा धारक आहे आणि एक साधू ज्ञानाचा धारक आहे. मी नामाला श्रेष्ठ समजू का ज्ञानाला श्रेष्ठ समजू? जर अधिकारी महात्मा मागा राहिला आणि अनाधिकाराची पूजा जर अगोदर झाली, पुण्य तर मिळणारच नाही, पण पाप झाल्याशी राहणार नाही. ऐकलं माय हो? तुम्हाला न कळाव आता कळण्यासाठी सांगतो तुम्हाला. हे जर नाही कळे, जरा खोल दिसेल. हे तुमच्या घरी एखादा महाराज आलाच म्हणता का आले म्हणता, जे काय असन ते. महाराज आले, महाराजासोबत 2-3 दुसरे माणसं आले, तुमच्या घरात बसले, बाजूवर मग चटर बसा. तुम्ही तिकडून घरातून आल्या तर तुम्ही काय करता? महाराजाच्या पाया न पडता पलीकडूनच पाया पडायला सुरुवात करता दुसऱ्याच्या. महाराज मागं राहतो. तर ज्या दिवशी असं घडलं, मोठा माणूस मागं राहिला, अधिकारी महात्मा मागं राहिला आणि अनाधिकाराची पूजा जर दर्शन अगोदर झालं, पुण्य लागत नाही, पाप होतंय. हे जनकांना माहित होतं. जनक पूजा करायला तयार नाही. मी जर पूजा करायला जाऊ, अधिकारी महात्मा मागं राहिला ना अनाधिकारी जर पूजा झाली तर पाप होईल. काय केलं पाहिजे? नामाला श्रेष्ठ समजू का ज्ञानाला श्रेष्ठ समजू? जनक चक्रात आहे. आणि बाई सारखं खिडकीतून खुणवायली. साधू जास्ती वेळ बसत नसतात, तुम्हालाही ओळखून ठेवा. साधू जास्ती वेळ घरी थांबत नसतात, आणि जे जास्ती वेळ थांबत असतात ते साधू नसतात. तुमच्या घरात एखादा महाराज आला, असं पाहत असं ओळखायचं, महाराज नाही, वर पंख्या आहे. लक्षण आहे ते. काम झाल्यावर साधू थांबत नसतो. जास्ती वेळ साधू थांबत नसतो, आणि जास्ती वेळ थांबत असतो तो साधू नसतो. ऐका, गंगेनं वाहत राहावं, गंगेनं वाहत राहावं, आणि साधूनं फिरत राहावं. साधूनं फिरत राहावं. लय बारकाई नाही का तर कळण. अशोक भैया, गंगा जर वाहत राहिली ना वाहत, तर लोक त्याचं तीर्थ म्हणून पाणी घेतात. वाहत्या पाण्याला तीर्थ म्हणून घेतात. गंगा जर थांबली ना तर त्या गंगेचे खांडव होतात. काय होतात? खांडव होतात. आणि खांडव जर झाले तर पाणी सडण्याची दाट शक्यता असते. पाणी जर सडलं तर त्या पाण्यात किडे पडण्याची सुद्धा दाट शक्यता असते. जे तीर्थ म्हणून लोक घेत होते त्या पाण्यात किडे पडले, कारण वाहीचं थांबली. वाहीचं थांबली, पाणी वाहत थांबलं. थांबल्यामुळं खांडव झाले, आणि खांडव झाल्यामुळं पाणी सडलं, आणि पाणी सडल्यामुळं किडे सुद्धा पडले. कशामुळं? सकाराम दादा, थांबल्यामुळं. तसं महात्मा जर थांबला तर तीच येळ येण्याची दाट शक्यता. ज्ञान इतकं सोपं नाही दादा, लय बारीक आहे. गव्हाची पोळी पण पोळी बनवाल. काल केलं त्या पुऱ्या नाच झाल्या, पीठ तेच आहे ना. तसं आहे ते. ऐका, म्हणून साधू जास्ती वेळ थांबत नाही. बाई खुणवती, अहो साधू निघून जातील, घरी येऊन सुद्धा पूजेचं वैभव प्राप्त होणार नाही, आपल्याला फायदा नाही मिळणार.
एक तास गेला, बाईचं काळीज हलू लागलं, पण जनक पूजा करायला तयार नाही. कशामुळे नाही हो? बोला एकदा, बोला 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 बोला. अगोदर कोणाची करा? तुम्ही तर कोणाचाही झपका लावता. कोणाचा? आजच्या कथेतून ध्यानात ठेवा. इतके दिवस नाही कळालं तर आता लहान मोठ्याची परख करायची, मग दर्शन घ्यायचं. एवढ्यामध्ये जनकाची दासी आली. दासीनं विचारलं, महाराज अहो साधू जास्ती वेळ थांबत नाही, तुम्ही पूजा का करत नाही? पूजा करा ना. अरे हो, पण मला कळलं ना अगोदर कोणाची करू. दासी म्हणली, तुम्ही भागवत ऐकलं नाही आजपासून? जनक म्हणले, भागवत ऐकलं. किती? हजारो भागवत ऐकले. मग हजारो भागवत ऐकून सुद्धा पूजा करता येत नाही? घ्या ताट माझ्याकडे, मी पूजा करते. जनक म्हणले, तू भागवत ऐकलं काय? ती म्हणली, हो. मग किती? एकच. जनकाने किती ऐकले? हजारो. हजार नाही, हजारो. दासीनं एकच. दासी म्हणली, मी पूजा करते, मी भागवत ऐकलंय. अरे पण पाप करशील ना. ते म्हणले, चिंता करू नका, साधू मोठा कोण लहान मी निवडते. ताट हातात घेतलं, जनक कापायले, उगच होऊन जाईन, आपल्या घरी पाप होऊन जाईन. दासीने सांगितलं, चिंता करू नका. दासीचे आता करणार ना सकाराम दादा, नारायण दादालाच बोलतो. नारायण दादा, दासी जे करणार आहे ना ते खरं नाही, नाटक करणार आहे. खरं नाही, खरं नाही. काय करणार आहे नारायण दादा? बोला, काय करणार आहे? नाटक. सारखं बोलत चला आता माझ्यासोबत. काय करणार आहे ते? नाटक. चला. दोन्ही साधूच्या मधामध्ये जाऊन ती दासी उभी टाकली आणि त्या शुकाच्या खांद्यावर हात ठेवण्यासारखं काय केलं तिनं? शाबास, एवढंच बोलायचं. हा हा, ती हात ठेवणार बी नाही आणि काही सबद नाही. हा, तिनं शुकाच्या खांद्यावर हात ठेवण्यासारखं काय केलं? जोरात बोला, इथे याला ऐकवायला पाहिजे. काय केलं? नाटक केलं आणि सगळं अंग असं झोकून दिलं. सुखाच्या मांडीवर बसण्यासारखं काय केलं? काय केलं? नाटक केलं. हा, सगळं अंग असं झोकून दिलं, असं वाटावं की मांडीवर बाई बसतेच. बसणार बी नाही, हात ठेवणार बी नाही. तिनं काय केलं? नाटक केलं. शुक म्हणले, अरे बापरे, इथं बाईचा धक्का आहे. जे उठले जे पळाले. आणखी माग फिरून पाहिलं, बाईनं पुन्हा तेच चालू केलं. नारदाच्या खांद्यावर हात ठेवण्यासारखं काय केलं? बोला जोरा. असं खांद्यावर हात ठेवण्यासारखं नाटक केलं आणि नारदाच्या मांडीवर बसण्यासारखं सगळं अंग असं झोकून दिलं. बसणार काय केलं? बसण्यासारखं नाटक केलं. असं करताच नारदाने डोळे बंद केले आणि नारदाने नाम चालू केलं. नारद म्हणले, खांद्यावर बस, मांडीवर बस की डोक्यावर बस? तू का म्हणे, आम्ही झालो अग्नी रूप, लागो नेदी पाप पुण्य अंगा. नामाने आमची अवस्था अशी झाली की ती अग्नीसारखी अवस्था झाली. आम्हाला कशाचा संबंध नाही. तू का म्हणे, आम्ही झालो अग्नी रूप, लागो नेदी पाप पुण्य अंग. आता तुम्हाला विचारतो मायेवर ध्यान ठेवा. तुम्ही मासी पाहिली का? मासी पाहिली? पाण्यातली नाही हो, घरातली. पाहिली का? पाहिली का? तुम्हाला पाण्यातली लवकर दिसली. आणखी 3 दिवस झाले गुलाबजामू तर संपले. ऐका, ही मासी पाहिली ना? पोरी पाहिली का मासी? पाहिली? मासी कुठं कुठं बसती पोरी हो? बोला बोला, तुम्ही बोला, काही अडचण नाही. आता मी सांगतो ऐका. मासी घाणीवर बसती.
मासी, मासी म्हणजे मावशी नाही, ही मासी. हा, मासी घाणीवर, अशोक भैया कशावर बसती? घाणीवर बसती, नासक्यावर बसती, सडक्यावर बसती. कोण? मासी. मासी कधी इस्त्यावर बसलेली पाहिली तुम्ही? तिला माहित आहे इस्त्यावर बसल्याकडे आपला सुहाच होतो, सुहा. बसते का इस्त्यावर? नाही. आता आता पुन्हा त्याची पलटी करतो मी. मी डबल पाळी हाणणारा माणूस आहे. मासी म्हणजे पाप. आता त्या माशीचा संबंध नाही. मासी म्हणजे पाप. पुन्हा एकदा क्लिअर करा. मासी कशा कशावर बसती पोरी हो? यायला बंद करतो तुम्ही बोला. कशा कशावर? घाणीवर, सडक्यावर, नासक्यावर, कशावर तरी मासी बसते. मासी म्हणजे पाप. मासी म्हणजे पाप. पाप कुठं कुठं बसतंय? बोला बोला. आता बोललो तेच बोला, दुसरं काय बोलायचंय? माणसानी आग्नीसारखं राहिलं पाहिजे. आग्नीसारखं. लाग आहे का त्या मासीचा बसायला? मासी म्हणजे पाप. पाप काय कोणावर बसतंय का काय? अरे जीवनामध्ये जो नासका राहतो, जो सडका राहतो, जो खरकटा राहतो, जो वाईट राहतो, त्याच्यावर ते पाप रूपी माशी बसते. आग्नीसारखा जो वागतो त्याच्याकडे माशी डुक्कून सुद्धा पाहत. जीवनात असं वागा की आग्नीसारखी अवस्था असली पाहिजे. तू का म्हणे आम्ही झालो अग्नी रोप, लागो नेदी पाप पुण्य अंगा. आम्हाला पुण्याचा संबंध नाही, पापाचा भेव नाही. काय भेव आहे त्या पापाचं? पाप काही घर चालून येतो? पाप यायला लाग नाही त्या पापाचा. ज्या दिवशी आमचं वागणं गलत झालं, आमचा मार्ग भटकला, जे करायचं नाही ते करायला गेलो तर पाप आल्याशी राहणार नाही. अरे जे संतांनी मार्ग दाखवला त्या मार्गावर चला. काय लाग आहे त्या पापाचा? पाप म्हणजे काळ. काळ गुलाम सलाम करी, तुकया घरी राबत असे. अरे का तुका म्हणे काळा हाना तोंडावरी, आणि भाता भरी रामनामे. रामनामाचा भाता भरा, काळाच्या तोंडावर मुचकाडीवर हाणता येतं त्याच्या. पण ताकद जवळ ठेवा. जीवनामध्ये घाण कधी वागू, कळालंच असं ना घाणचा अर्थ आता काय काय असेल ते. नाही नाही, आमचं बोलणं पडद्याच्या आड असतंय, कधी कधी उघड असतंय, कधी पडद्याच्या आड असतंय. त्याच्यात काही सगळ्यांनी समजून घ्यायचं आपापलं. म्हणून नारद महर्षी चिंतन करू लागले. पूजा झाली म्हणजे का? कलियुगी उद्धार हरीच्या नामे. कलियुगा माझी करावे कीर्तन, तेने नारायण देईल भेटी. महाराज म्हणले सर्वासी येथे आहे अधिकार, आणि कलियुगी उद्धार हरीच्या नामे. आता काही करायची गरज नाही. जपतप साधन कचू नाही लागत, खर्चत नाही गटरी. भजो रे भैया राम गोविंद हरी, भजो रे भैया राम गोविंद हरी. नामानी अवस्था बनल्या जाते. आता तुम्हाला साधना करायला, तपश्चर्या करायला, होम हवन करायला वेळ. होमाला तूप लागतंय. सकाराम बापू सकाळी नारायण दादाला म्हणलं जरासं तूप आणा, ते म्हणले चूप. तूप म्हणलं की चूप. तर मग आता यज्ञ होईन का आपल्याला? ते लोक हजारो वर्ष तपश्चर्या करतात. आता तपश्चर्या करायला वेळ आहे का आपल्याला? कथेला यालाच वेळ नाही तर तपश्चर्या करायला कुठे वेळ आहे? म्हणून कलियुगा माझी करावे कीर्तन, तेने नारायण देईल भेटी. फक्त अंतकरण शुद्ध ठेवा. दुसऱ्यावर दया करा. कोणावशे कूट कपट भावना ठेवू नका. येईल तैसा हरी बोल, बस. काही संबंध नाही. एवढं बोलून इथंच थांबतो. 4:30 वाजत आले. पंक्तीवाले मै नावानं आळडतील. झालेली कथा ग्रामदेव हनुमंतराच्या चरणावर समर्पित करो. संत सेवालाल भगवंताच्या आदी करून सर्व संतांच्या चरणावर समर्पित करून याच ठिकाणी कथेला पूर्ण विराम. पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. भागवत भगवान की जय. जय